भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, श्रीमद सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः। आजचे जे आपले जे सर्व गुरुबंधू आमच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्त करून जे जमलेले आहेत त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की ताई जवळजवळ आता 500 किलोमीटरवरून येतात आणि आमच्या या कार्यक्रमाला हजर राहतात। हे फार मोठं काम ताईंचं आहे। आम्हाला इथं पत्र यायचं अवघड पडाले। आमच्याकडे तरी आम्ही माझं गाव सांगतो शेंडोर कागल तालुका जिल्हा कोल्हापूर। तर आम्ही जवळ 30 वर्षापूर्वी नाम घेतलंय आणि त्यावेळेपासून आम्ही अखंड या नामाच्या सानिध्यात आहे। सतत आम्ही नामचिंतनात आहे। फक्त आमचं अंतर वाढलं ताईंचं आणि आमचं अंतर लांब पडते एवढाच फक्त काही यामध्ये आमच्यामध्ये भाग आहे। आणि तुम्ही नियमानं वर्षाला गुरुपौर्णिमा साजरी करता ही एक गोष्ट म्हणजे कौतुकाची आहे। तर मला आता गुरुपौर्णिमेच्या निमित्त अनेक ओवे आहेत अनेक आहेत ते सांगतो तुम्हाला। तर मला एक छोट्याशा अभंगावर हरिपाठातले बोलायचं आहे। काय कोणाचे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे। कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे। पहिली जे आहे म्हणा तर हे सगळ्यांना समजत नाही। यामधलं कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे। हा देह कोणाचा आणि हे घर कोणाचं त्या देहाला घर असं समजलंय आणि आत्माराम त्याचा तोची जाणे। तर ह्यामध्ये जो स्थित आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळ्यांच्यात आहे। आणि ह्या दृष्टीनं मी आता तुम्हाला एका घ्यायला आलोय की आमच्या संप्रदायाशिवाय कोणालाही काय कळलेलं नाही आणि हे कळतही नाही। म्हणून आमच्या संप्रदायाला सगळं कळलंय। आत्माराम कोण देह कोण आपण कोण आत्माराम त्याचा तोची जाणे म्हणजे देवालाच का नाही घर सांभाळायचं आहे। कळलं काय? आता मी मला समजा आलो कुठं आमचं गाव कुठं कागल शेंडूर तिथनं आम्ही आतापर्यंत येतोपर्यंत। तर आपलं आता आद्य कर्तव्य काय आपल्याला जन्माला तर काय आपण जन्माला आलो जन्म देवानं दिला आपल्याला काय 84 लक्ष जीव फिरून जो आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला त्याचं कल्याण करून घ्यायचं त्याचं सार्थक करून घ्यायसाठी आपल्याला देवानं जन्म मानव देह दिलेला आहे। तर मग आपण कुठनं आलो आणि येऊन काय करायचं आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे। तुकाराम महाराज काय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलले जे ऋषी ते साच करण्यासाठी। तर आम्ही कुठनं आलो वैकुंठावरून आलो आणि आपलं काम काय तर जे आपल्या साधू संतांनी जे काही आपल्याला प्रेरणा दिलेली आहे जे काही नाम दिलेलं आहे त्या नामाचा प्रसार व्हावा ते नाम सर्वांनी उच्चारावं आणि आपल्या जन्माचं कल्याण करून घ्यावं। मग हे आता आपल्याला मानवजन्म मिळत असताना जे आपल्याला 84 लक्ष योनी फिरायला लागल्या त्यामध्ये 4 योनी 4 खाणी 84 लक्ष जीव येणे हे आपल्याला फिरायला लागलं। मग आम्ही आमच्या गावातून येताना किती गावं लागली आम्हाला हे सगळं ओळखत आपण आलो। तसं आपल्याला मानव जन्म ह्यो मिळत असताना आपण 84 लक्ष जीव येणे फिरलो आणि आपल्याला ह्यो मानव जन्म मिळाला। तर त्याचं आपण हे सार्थक करून घेणं अतिशय गरजेचं आहे। मग आता आपल्याला गुरुच करायला लागतो। गुरुशिवाय होतच नाही। गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान जैसे गुरुशिवाय चालतच नाही। गुरु आपण म्हणतोय आता हरिपाठात सुद्धा म्हणलंय बघा मनोमार्गी गेला तो तिथे मुकला हरिपाठी शिरावला तोची धन्य। तर गुरुशिवाय चालत नाही।
आता हृदय आपले चौपळणे बरे वरी बैसू पावले श्री गुरूंची. असे कितीतरी ओव्या आपल्याकडे माऊली दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आपण हे सगळं करत आलोय आणि हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि आपल्याकडे जर कधी खरोखर आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण हा मार्ग घेतल्याशिवाय आणि नामचिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण जे काही आता मला एक 5 मिनिटं बोलायला वेळ दिली तेवढ्यात मी माझं संपवतो आणि वाचतो. खूपच छान.